नमस्कार, आपलं स्वागत आहे सुशीला रंगोली या आपल्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला 4 ते 4 टिपक्यापासून छोट्या-छोट्या चिऊताईच्या 2 रांगोळ्या काढून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे असा अगोदर चेहऱ्याचा आकार काढला आणि इथे चोच काढून इथे असा आकार काढून घ्यायचा आणि या खाली अशा 2 रेषा काढून या डॉटपर्यंत असं जोडून घ्यायचं. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे इथे जोडून घ्यायचं. आणि इथे असा पंखाचा आकार काढून घ्यायचा. अशा प्रकारे इथे पंख काढायचा आणि या बाजूने सुद्धा असा पंख काढून इथे असं जोडून घ्यायचं. आणि इथे असा कथिया कलर काटाकाटाने पूर्ण भरून घ्यायचा. आणि चोचेमध्ये सुद्धा असा कथिया कलर. आणि इथे असा पोटामध्ये सुद्धा असा कथिया कलरने एक लाईन काढून घ्यायची. इथे असं पंखामध्ये सुद्धा कथिया कलरने रेषा काढून घ्यायच्या. आणि इथे मी आता स्किन कलर असा पूर्ण भरून घेणार आहे. आणि इथे अशा उभ्या रेषा काढून घ्यायच्या. आता मी इथे फिकट हळदी कलर भरून घेत आहे. तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हाईपचं बटन नक्की दाबा. आणि इथे पण पंखामध्ये अशा रेषा काढून घ्यायच्या आणि इथे अशा पांढऱ्या कलरने रेषा काढायच्या. आणि इथे अशी काळ्या कलरने 2 टिपके डोळ्याचा आकार काढून घ्यायचा आणि असा काळ्या कलरने इथे अशी रेष काढून घ्यायची आणि अशा बारीक रेषा काढायच्या आणि इथे असा पंखाचा आकार काढून घ्यायचा. या बाजूने सुद्धा असाच आकार काढून घ्यायचा. आणि खाली असा कथिया कलर इथे भरून घ्यायचा. या बाजूने सुद्धा असाच कथिया कलर भरून घ्यायचा आणि वरती पण असा थोडासा कथिया कलर भरायचा. इथे पण असाच भरून घ्यायचा आणि इथे असा फिकट पिवळा कलर आणि इथे असा स्किन कलर आणि इथे असा कथिया कलरने बारीक रेष काढून घ्यायची आणि इथे अशी आडवी रेष काढून घ्यायची इथे पण. आणि वरती असा घरट्याचा आकार काढून घ्यायचा आणि इथे अशा 2 रेषा काढून घ्यायच्या आणि इथे आणखी एक रेष काढून इथे मी आता एका फांदीचा आकार काढून घेत आहे आणि वरती पण अशी आडवी रेष काढून इथे आणखी 2 रेष काढून घ्यायच्या आणि अशा उभ्या पंखामध्ये पांढऱ्या कलरने रेष काढून घ्यायच्या. आणि इथे आता मी फिकट काळा कलर भरत आहे आणि त्याच्यावरती असा हिरव्या कलरने रेषा काढून घ्यायच्या आणि आता इथे अशा पिवळ्या कलरने रेषा काढायच्या. आणि या फांदीमध्ये आता मी पूर्ण असा कथिया कलर भरून घेत आहे. काल लाईव्हमध्ये मी दिव्याच्या रांगोळ्या काढून दाखवल्या आहेत, त्या तुम्ही बघितल्या नसेल तर प्लीज नक्की बघा. अशा प्रकारे मी इथे पूर्ण आता कथिया कलर भरून घेतला आहे आणि इथे 2 अशी छोटे छोटे पिल्लं काढून घ्यायचे. आणि इथे असा चोचचा आकार काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये अशा काळ्या कलरने रेषा. आणि इथे मी अगोदर इथे स्किन कलर आणि इथे असा पिवळा कलर फिकट आणि असे डोळे काढून घ्यायचे. आणि इथे मी आता असा पानाचा आकार काढून घेत आहे. तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. तुम्ही लाईक कोणीच करत नाही, प्लीज लाईक करत जा. अशा प्रकारे मी इथे पानं काढून घेतले आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा हिरवा कलर भरून घ्यायचा. तुम्हाला जर काही नवीन रांगोळ्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या रांगोळ्या मी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि माझ्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या असतात, त्या कोणीही सहजपणे काढू शकेल. इथे पण अशी पानाची डिझाईन काढून घ्यायची आणि वरती पण अशा
पानाच्या फांद्या काढून घ्यायच्या आणि इथे पण एक फांदी काढून घ्यायची आणि अशी पूर्ण पानं काढून घ्यायची आणि इथे पण अशीच पानं काढून घ्यायची आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा हिरवा कलर मी इथे भरून घेत आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण हिरवा कलर आता भरून घेतला आहे। या टिपक्याला जोडून अशी हिरव्या कलरने रेषा काढून घ्यायच्या आणि इथे पण असा पूर्ण पानाचा आकार काढून घ्यायचा। अशाच प्रकारे इथे पण असे पानं काढून घ्यायची आणि याच्यामध्ये सुद्धा असा पूर्ण हिरवा कलर भरून घ्यायचा। आता मी इथे शेंद्र्या कलरने असे फुलं काढून घेत आहे। तुम्हाला शेंद्र्याच्या ऐवजी तुम्ही इथे दुसरा पण कलर वापरू शकता। अशा प्रकारे मी पूर्ण फांद्यांना आता इथे फुलं काढून घेत आहे। बघा, अशा सोप्या पद्धतीने ही आता आपली पहिली रांगोळी आता तयार झाली आहे। ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। आता मी इथे तुम्हाला दुसरी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा मी इथे 4 ते 4 टिपके असे काढून घेतले आहे आणि इथे असा गोल काढून घ्यायचा। एक टिपका सोडून असे गोल काढून घ्यायचे आणि इथे पण असा गोल काढून घ्यायचा आणि इथे अशी रेष काढून घ्यायची, इथे पण आणि या बाजूने सुद्धा, आणि असं जोडून घ्यायचं। ही रांगोळी एकदम सोप्या पद्धतीने मी काढली आहे आणि इथे असे गोल काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता मी फिक्कट हळदी कलर भरून घेत आहे। इथे पण आणि इथे पण असाच कलर भरून घ्यायचा। आता या लहान गोलमध्ये सुद्धा मी इथे पिवळा कलर असा पूर्ण भरून घेत आहे आणि उरलेल्या जागेमध्ये असा कथिया कलर। अशाच प्रकारे मी आता या चारही बाजूने असा कथिया कलर आता भरून घेत आहे आणि इथे असा काळा कलर आणि इथे अशी चोच काढून घ्यायची। आता मी इथे असा लाल कलर भरून घेत आहे आणि इथे असा पंखाचा आकार काढून घ्यायचा। असेच पंख मी आता इथे चारही बाजूने काढून घेत आहे आणि इथे असा पूर्ण कथिया कलर मी भरून घेत आहे। काल मी तुमच्यासाठी खास दीप अमावस्येसाठी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या आहे आणि त्या तुम्ही बघितल्या नसेल तर प्लीज नक्की बघा आणि इथे असा आकार काढून घ्यायचा आणि इथे पण असाच काढून घ्यायचा आणि मध्ये अशा 2 रेष काढून घ्यायच्या आणि इथे असा पाकळीचा आकार काढून घ्यायचा आणि इथे आकाशी कलरचा एक टिपका काढून घ्यायचा आणि फुलामध्ये असा पूर्ण गुलाबी कलर भरून घ्यायचा आणि हिरव्या कलरने अशा बारीक बारीक पूर्ण रेषा काढून घ्यायच्या। बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण तयार झाली आहे।